अब बच्चों को इंजेक्शन से डरने की जरूरत नहीं। नागपुर में पहली बार आया नीडल लेस इंजेक्शन, यानी बिना सुई वाला इंजेक्शन। क्या है आखिर तकनीक और कैसे करेंगे इसका इलाज, देखते हैं। छोटे बच्चों को अस्पताल ले जाना, फिर इंजेक्शन की सुई से उनका डरना, ये हर माता पिता की चिंता होती है। लेकिन अब ये डर खत्म होने वाला है। नागपुर के प्रसिद्ध बाल रोग विशेष डॉक्टर अविनाश कावंडे ने पेश की एक ऐसी नई और क्रांतिकारी तकनीक, नीडल लेस इंजेक्शन। जी हाँ, इस इंजेक्शन में ना तो कोई सुई है और ना ही दर्द। अमेरिका के बाद अब भारत में भी ये तकनीक उपलब्ध है। 6 महीने के शिशु से लेकर किसी भी उम्र के व्यक्ति को दिया जा सकता है ये सुरक्षित इंजेक्शन। न सूजन, न इन्फेक्शन, और सबसे बड़ी बात, बच्चों के चेहरे पर मुस्कान के साथ इलाज। डॉक्टर गावंडे कहते हैं कि यह तकनीक पूरी तरीके से सुरक्षित है और बच्चों के लिए आदर्श साबित हो रही है। आधी आपण इंजेक्शन वॅक्सिन्स मोस्टली सगळ्या पब्लिक हेल्थमध्ये देताना एकतर निडल वापरून देता येत होतं, पण आता नवीन टेक्निकमध्ये निडल वापरण्यात येत नाही आहे। आणि ही जी टेक्निक आहे ही फक्त म्हणजे जसं इंजेक्शन देताना 4 याच्यावरती द्यावं लागतं। एक तर इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियस, इंट्राडर्मल आणि इंट्राव्हेनस। यापैकी सबक्युटेनियस आणि इंट्रामस्क्युलर इंजेक्शन हे निडल फ्री इंजेक्शनद्वारे देता येतात आणि बाकी इंट्राव्हेनस आणि इंट्राडर्मल इंजेक्शन यावरती देता येत नाही। याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निडल वापरण्यात येत नाही, त्यामुळे इथे जे टिश्यू ट्रॉमा आहे, आतमध्ये ट्रॉमा होऊ शकतो तो ट्रॉमा होत नाही। एक लहान मुलांना किंवा काही म्हाताऱ्या माणसांना ज्यांची भीती असते, भीती नाही, काळजी पण नसते, आणि ट्रॉमा नसल्यामुळे जे काही ट्रॉमा रिलेटेड कॉम्प्लिकेशन आहे जसं सूज येणं, ह्या गोष्टी या इंजेक्शनवाटे होत नाही। याच्यात टेक्निक म्हणजे हे एक जेट इंड्यूस एक प्रेशर टेक्निक आहे। प्रेशरवाटे इंजेक्शन आतमध्ये जाते आणि त्याची जवळपास जी प्रेशर आहे ते प्रेशर एक 4 सेंटीमीटरपर्यंत इंजेक्शन जाऊ शकते। जर आपण आपली टेक्निक जर वापरली सबक्युटेनियस इंजेक्शनसाठी, तर सबक्युटेनियस इंजेक्शन प्रॉपर जिथे ज्या टिश्यूला लागेल तिथे जाते, आणि इंट्रामस्क्युलर इंजेक्शन जर द्यायचं असेल तर इंट्रामस्क्युलर इंजेक्शनला तसं टिश्यू स्प्रेड होऊन ते पिअर्स होऊन, स्किनच्या पिअर्स होऊन ते आपण जे इंजेक्शन ते द्रव आहे ते आतमध्ये चालले जाते। याच्यात आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे एक हेल्थ केअर वर्कर आहे किंवा इंजेक्शन रिसिव्हर असो की इंजेक्शन गिव्हर असो, दोघांना पण या रिलेटेड जे काही बाकीचे कॉम्प्लिकेशन असतात, म्हणजे एखादी सुई दुसऱ्याला जर वापरण्यात आली किंवा दुसरं क्रॉस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, टिश्यू डॅमेजचे चान्सेस असतात, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, हे चान्सेस या निडल फ्री इंजेक्शनमध्ये कमी असते। अब इलाज होगा आसान और सुई का डर होगा हमेशा के लिए खत्म। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।